वॉर्निंग बेल होईल. आता कर. आता अभिवाचन आपण सुरू करतो आहोत. त्याच्यामध्ये ज्यांची नावं दिलेली सरांकडे त्याप्रमाणे नावं आता घेतील आणि 4-5 मिनिटाची वेळ आहे. 4 मिनिटाला वॉर्निंग बेल होईल. 5 मिनिटं झालं पाहिजे. धन्यवाद. पहिले निवेदिता खासनीस. निवेदिता ताई खासनीस. दुसरं नाव दत्तात्रय मराठे. दत्तात्रय मराठे. दुसरं नाव त्यांचं आहे. पहिले निवेदिता ताई, दुसरं दत्तात्रय मराठे. चारला वॉर्निंग बेल आणि 5ला. हॅलो, मी निवेदिता कासनीस. माझा विषय आहे वट पौर्णिमा. मी स्वतः स्वरचित आहे. सासूबाईंनी फरमान सोडलं, वडाची पूजा करतो बाई. आज पौर्णिमेचा दिवस ना, भक्ती भावाने वडाला 4 तरी चक्र मार आणि म्हण की जन्मोजन्मी पुन्हा मला हाच नवरा मिळू दे. सासूबाईंनी फरमान सोडलेलं आहे की मी बापडी वडाला फेऱ्या मारू लागले. पण वड मात्र हळूच म्हणतो कसा, काही म्हणा तुला मानलंच पाहिजे बाई. एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड तू केलीस जन्मोजन्मी. म्हणून म्हणते दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. कसा नवरा मागायचा त्या कल्पनेनेच मला जीव असावी झाला. कारण आमचं बिलकुल पटत नाही असं म्हणा बरं का. थोडीशी कुटुंब होते पण दुसरा नवरा बिलनच निघाला तर काय करायचं. म्हणून ठरवलं याच्यासाठी वडाला चक्रा मारायच्या. माझं चुकलं. मी बिचाऱ्याच्या डोक्यावर एकही केस ठेवला नाही. त्यावर आई कशी म्हणते, नवरा कधी नकोस का बाई, एवढं बावळट ज्ञान तुला कधीच मिळणार नाही. मी वडाला म्हटलं, नशिबाने मिळालेला चांगला माणूस कसा हो सोडू. पटरी पटरी पाहिजे झाला. गोडपण गडगडाट असं हास्य करून म्हणू लागला, दरवर्षी येत जा बाई, तुला वर्षभर प्रेम एवढा मी प्राणवायूचा पुरवठा करीन आणि तुझ्या नवऱ्याला शतायुषी होईल. तेव्हा मी सुरुवात केली म्हणायला, दादला हवा ग बाई, मला नवरा हवा ग बाई, दादला हवा ग बाई, मला हाच नवरा हवा ग बाई. खूप छान लिहिलं गेलं ताईकडनं. धन्यवाद. आता याच्यानंतर दत्तात्रय मराठे. जरा थोडं बाकीच्यांची जरा गडबड कमी झाली तर फार बरं होईल. समोर इथे जे सादर करतात त्यांना थोडा डिस्टर्ब होईल. तुमचं दत्तात्रय मराठे नंतर दुसरं कोण आहे तुमचं करत परिणाम हॅलो, मी यांना प्रदर्शन सादर करतोय. PVK प्रदर्शन. राजा कोण आहे रे तिकडे? शिपाय? मला कळतच नाही. या प्रदर्शनात राजाला पत्ता कसा काय माहिती होतो की आज ड्युटीवर कोण आहे? जाऊ द्या, जे स्क्रिप्ट मध्ये आहे त्याचा वापर. शिपाय
महाराजांचा विजय असो. राजा एकदा राजा राजा प्रधान कुठे उरत नाही. शिपाई हो प्रधान राज्याचे हालचाल पाहण्यास गेले आहे. राजा त्यांना लगेच हजर होण्यास सांग. शिपाई आत्ताच्या आत्ता त्यांना पालखं गाडून तुमच्या बरोबर उभं करतो. राजा तुझी ही हिंमत प्रधानाला असं बोलतोस. शिपाई नाही नाही राजे म्हणजे त्यांना दरबार हजर यायला सांगतो. एवढ्यात प्रधान हजर होता. महाराजांचा विजय असो. काय आज्ञा आहे. राजा कुठे गावून गुंडाळायला गेला होता. अरे मगापासून राजमाता ज्या आहेत त्या त्यांच्या महालात दिसत नाही. कुठे गेला असेल याचा जरा शोध घ्या. आम्हाला चिंता वाटते. प्रधान महाराज त्यांनी अलीकडे टीव्ही जॉईन केले आहे. त्या सध्या ऑनलाईन टीव्ही मीटिंग मध्ये असतील. त्यांना रेंज येत नसेल म्हणून त्या सज्जात करून बसल्या असतील. चिंता नसावी. शिपाई हे टीव्हीचे काय आहे. टीव्ही म्हणजे पावा वाजवणारा कृष्णाचा अड्डा. प्रधान तू चूक तुला काही कळत नाही. टीव्हीचे म्हणजे परिवर्तन विरंगुळा केंद्र. शिपाई परिवर्तन म्हणजे आपल्या राजमाता आता काही परीसारखं वर्तन करणार का काय. आणि विरंगुळा म्हणजे काय ते पांगुळवाड्यासारखं खेळायला शिकणार की काय. हे म्हणजे काहीतरी बनतच आहे. प्रधानजी प्रधान त्या बघा राजमाता घडत येत आहे. राजमाता दरबारात प्रवेश करतात. राजा प्रधान शिपाई एका सोडा राजमातांचा विजय असो. राजमातांचा विजय असो. राजमाता कसली एवढी कल्पकता आली आहे. राजा आम्ही तुमच्या चिंतेत होतो पण आता प्रधानाने सांगितलं की तुम्ही टीव्हीचे जॉईन केले आहे. राजमाता आता राज्याचा सर्व कारभार तुमच्या हाती देऊन आम्ही जरा स्पष्टपणे आपले कलागुण प्रदर्शित करण्यासाठी टीव्हीचे मध्ये जॉईन झालो आहोत. शिपाई ते कळलं पण तुम्ही नक्की काय करता. कशाला वेळ घालवता त्याच्यात. राजमाता शिपाई टीव्हीची आठवण ती काय आहे की रेडिओ कथा कविता वाचन गाणे सराव खेळते द्वंद्वगीत. शिपाई द्वंद्वगीत म्हणजे काय लढायचं की. राजमाता फालतू नको द्वंद्वगीत म्हणजे युगलगीत. शिपाई अहो म्हणजे सरळ दुहेत असं म्हणा की हा आत्ताच म्हणलं. साठीपर्यंत आपली कर्तव्य करून सासू सुना ननंद भावजा अशा चुगल्या करण्यापेक्षा स्वतःच्या कलागुणात वाव देऊन नवीन विषयात म्हातारपण घालवायचे. अरे म्हातारपण नव्हे आपण महातारे आहोत असं सिद्ध करून समाजसेवा वृद्धाश्रम अनाथाश्रम गावाचा विकास करणाऱ्या संस्थांमध्ये आपले सुप्त गुण दाखवून व दुसऱ्याला पण आनंदी ठेवणं म्हणजे शिपाई माफ करा ना राजे. राजमाता मला आता तुम्ही सुद्धा जे आहे ते मला सेवानिवृत्त करा म्हणजे मी टीव्हीमध्ये जॉईन. चला आता चहा पाण्याचं होत आहे. तुला चहा पिण्याशिवाय दुसरं सुचत नाही का रे. राजमाता राजेसाहेब मी तुम्हाला आमची आज्ञा करते की अशा समाजसेवी संस्था शोधून त्वरित त्यांना मोठ्या देणग्यातून भरघोस मदत करा. आणि चला जाऊ द्या त्या गुरुवारच्या कार्यक्रमात मला स्वदेशी कविता करायची आहे ती मी लिहून काढायला जाते. राजमाता दरबाराला बाहेर पडतात. शिपाई चला आता राजमाता गेले. आता नक्की चहा पाण्याचं होत. धन्यवाद. प्रज्ञाताई दळवी त्याच्यानंतर स्वातीताई अग्निहोत्री. नमस्कार मी प्रज्ञा दळवी. व्हॉट्सॲपवर एक छोटीशी पोस्ट आहे. छोटी नव्हे मोठी. त्याच्यावर मी छोटी कथा लिहिली. तर त्याचं नाव आहे मनश्या. काय आजोबा कोणते पैसे झाले. माऊली तुमच्याकडून कशाला जास्त गेले. 220 झाले. 200 द्या. मी हात
पर्समध्ये घातला. पैसे काढत असताना मोबाईल वाजला. बापरे, बॉसचा फोन. येस सर, मेल चेक कर, 10 मिनिटात रिप्लाय येते. इट्स अर्जंट. बॉसच्या आवाजावरून टेन्शनची कल्पना आली. लगेच भाजीची पिशवी गाडीला लावून घाईघाईने घरी निघाली. माऊली, माऊली, अहो माऊली. आजोबा हाका मारत आहेत असं वाटतं, पण लक्ष दिलं नाही. अर्जंट मेलच्या नादात घरी पोचले आणि लॅपटॉपमध्ये तोंड घुसून बसले. तासाभरात काम झालं. मान वर केली आणि समोर भाजीची पिशवी तशीच दिसली. आवडायला घेतली. रिकामी पिशवी उलटी करून झटकली. 100च्या 2 नोटा खाली पडल्या. नोटा पाहून मोठा प्रकाश पडला की मेलच्या नादात पैसे न देताच आपण भाजी घेऊन आलो. अरे ग, काय हे? मी जोरात ओरडले. काय झालं बघ? घाबरून नवऱ्याने विचारलं. त्याला सर्व हकीकत सांगितली. तो म्हणाला, बरं झालं, तुला भाजी फुकटच मिळाली. मी म्हटलं, काही काय? आजोबांना पैसे न देताच? शी, ते काय म्हणत असतील? चांगली माणसंच असं फसवतात. अगं, उगाच काहीतरी इमोशनल होऊ नकोस. अहो, पण त्यांचं विनाकारण नुकसान झालं. तू मुद्दाम नाही ना केलंस तर झालं. अहो, पण नुकसान ते नुकसानच ना. मग आता काय करणार आहेस? मी जाऊन ना पटकन पैसे देऊन येते. अगं, रेडी आहेस का? बाहेर मुसळधार पाऊस कोसळतोय, उद्या दे. अरे पण मनाला चुटपुट लागली. आजोबा हाका मारत होते, पण लक्षच नाही दिलं. छे, वेळेपणाच झाला. काय करू कळत नाही. हे बाई, चेहरा काढून आता पिरपीर करत बसू नकोस. मला काम आहे. ओके, तर यू कॅरी ऑन. मी लॅपटॉपवर काम करत बसतो. कुत्सितपणे बोलून नवरा लॅपटॉपमध्ये हरवला. बाहेर पावसाचं आणि डोक्यात विचारांचं थैमान चालूच होतं. दुसऱ्या दिवशी लवकर आठवून बाहेर पडले, पण आजोबा दिसलेच नाही. सतत 4-5 दिवस जात होते, पण नाही. शेवटी 6व्या दिवशी आजोबांचा नातू पुढे गाडीवर आले. त्याला म्हणाले, तुमच्या आजोबांना भेटायचं आहे. कुठे भेटतील? ते नाही. मला नसतो झालं. म्हणजे आजारी हळद घर नाही. मी पत्ता मागितला. कशापायी हवा पत्ता? मी त्याला कारण सांगितल्यावर त्यांनी दिला पत्ता. आम्ही दोघे पत्ता शोधत एका लांबच लांब चाळीत शिरलो. शेवटी एकदा मिळालं घर. बाहेर तांदूळ निवडत असलेल्या आजीला विचारलं, आजोबा आहेत का हो घरात? आजोबा आवाज ऐकून बाहेर आले. मी म्हटलं, आजोबा ओळखलं का हो? त्यांनी चष्मा लावला. आ, माऊली तुम्ही? अनहित? या या, आत या ना. आजोबा, मी पुन्हा येईन. आता ना जरा घाईत आहे. पैसे द्यायला आले. कसलं पैतो? अहो, भाजीचे. त्या दिवशी गडबडी. मग 5-6 दिवसापूर्वीचा प्रकार त्यांना सांगितला. माफ करा, चुकून झालं आजोबा, म्हणून हात सोडतो. अहो, कामाच्या घाईत मत असं. आणि माऊली, हे पैसे मिळणार खात्री होती माझी. कशावरून? माणूस चांगलं लबाड त्याच्या वागण्या बोलण्यावरून नजरेला अक्षी बरोबर कळतं. ताई, एवढी तंगडतोड करत लांबवर आल्या ती वाईट चहा घ्या. आजींचा आग्रह मोडला नाही. निघताना आजोबांना सॉरी म्हणून वाकून नमस्कार केला. त्याने डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. खूप मस्त वाटलं. घरी जाताना हॅपी का? नवऱ्याने विचारलं. मी हसले. काय मिळालं नसतं एवढी तडतड तडतड करून? मी म्हटलं, मोजताही येणार नाही अशी मनशांती. धन्यवाद. प्रज्ञाताई जोशी. मस्त, खूपच प्रज्ञाताई खूप छान वाटलं. स्वरचित आहे ना? व्हॉट्सॲपवर आली होती बहुतेक पोस्ट, त्याच्यामुळे मी शॉर्ट. आता स्वाती आहे. नमस्कार, मी स्वाती करते. मी एक नाट्यनाटक सादर करते. नाव आहे म्हणेली वेंधळी. अरे दादा, आलाय मोठा धमक्या देणारा. आता जातोच खऱ्या बोलावं, त्याचा नंबर तिथून स्वरूप आठवला. गेला एखादा. काही म्हणा, आजकाल की नाही हे रिक्षावाले फारच माझे. पण मी आज कशा डोकं लढवून पटवला त्याला. आणि म्हणे मी वेंधळी. अहो
वेंधळी म्हणतात, पण याच वेंधळीने आज कसा धडा शिकवलाय का रिक्षावाल्याला? सांगते सगळं सांगते. त्याचं काय झालं माहितीये का, आमच्या माणसांना की नाही 2 मुलींच्या पाठीवर मुलगा झाला. नाही, मुलगा झाला. आमच्या माणसांना की 2 मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाला. त्रिकोण पुरा येत्या रविवारी काढचं, मग बाळंतपणा नको का खाताचा म्हणून तो काल बाजारात गेले तर सगळी दुकानं आपली बंद. म्हटलं एका फेरीवाला विचारलं, काय रे बाबा आज काय हडताल का? तर म्हणतो कसा, अहो बाई आज सोमवार नाही का? झालं घरी आले. आज म्हटलं अगदी उन्हाचीच निघाली. बसस्टँडवर गेले तर लक्षात आलं, अरे त्या पर्सच मी घरी विसरले. पटपट धावत जाऊन पर्स आणली तर बस निघून गेलेली. या वेळेला बसेस सुद्धा नको तेव्हा वेळेवर येतात. आता झालं का रिक्षा करणं? आधी सराफाच्या दुकानात गेले. चांगली छान वाटी घेतली चांदीची. फक्त 400 रुपये गेले, पण वाटी अगदी मनासारखी मिळाली. रस्त्यावर आले तो मागे असा आवाज, कोण पवाली माझ्या मागे लागलाय? अहो बघते तो काय दुकानात लवकर की. म्हणतो बाई मी 50ची कोण काउंटरच विसरला. असं रडल्यासारखं झालं मला सांगून. मग गेले मी साड्या बघायला. वरचणचा करता हा, पण सगळीकडे माल झटपट आणि किमती मात्र वरचढ. आता आला पण कॅम्पात जाणं म्हटलं जातील 15-20 रुपये रिक्षाला, पण माल तर मनासारखा मिळेल. आणि अगदी तसंच झालं. एक जरी काढली साडी इतकी परात भरली की लगेच घेऊन टाकली माझ्यासाठी. हो अहो गावाच्या पेक्षा काही 5 रुपयाने स्वस्त मिळाली. शिवाय आमचे हे नेहमी म्हणतात, तुझ्या रंगाला काळी कोरडी साडी अगदी तंतोतंत मॅच होते, मग आमच्याकडे नको पण खुश ठेवायला. म्हणतात काय त्याच्यानी बरवा आलेली ती साडी, नाहीतरी ताण्यापर्यंत दबाड्या त्यांना आणि माझी साडी करायची काय? आणि मग कापड चोपड घेतलं, बाकीची खरेदी केली आणि आठवलं, अरे ज्यांच्या खिशातून एवढा आपण पैसा खर्च केला त्या विचाराने आमच्या ह्यांना काहीच नाही घेतलं. मग घेतलं एक झटपटपैकी हातमाग आणि रस्त्यावर येते तो एक रिक्षा नाही, बस नाही, टॅक्सी सुद्धा नाही. म्हणजे अचानक संप सुरू झालाय. आता आली मग पंचायत. शेवटी कसं बसा एका रिक्षावाल्याला वाटून विचारलं तर म्हणतो कसा येईल, पण मीटरपेक्षा 10 रुपये जास्त घेईल. म्हटलं चल बाबा काय करणार, अडला हली ना. घराशी आल्यानंतर मीटरप्रमाणे पैसे देते तर त्याला ठरलेला 10 रुपये लागला गुजर झाला. पण नंबर घेतला म्हटलं कसा पाहायला निघू. आतापर्यंत आपण मला वेगळं म्हणायची खरेदी ना दाखवते की. अगं सुशे अशी काय घरामध्ये आज घेऊन गेली आणि तो पिशवीकडे नाही म्हणतेस म्हणते. अगं तुझ्या आईला विचार, तिने पण नाही गेली. मग गेली कुठे? का हो मी आल्या गेली पिशवी होती ना हातात माझ्या? नाही. अगो बाई म्हणजे रिक्षातून विसरली की काय? अगो बाई मध्ये त्या मेल्याचं पोट कल्याण झालं की 10 रुपये वाचवता वाचवता चांगला 7-8 रुपये फटका बसला. हाय रे माझ्या कर्म. अहो तुम्ही हसताय काय? कोणतरी थंडगार पाणी होता माझ्या टाळक्यावर. अगं आई गं. प्रज्ञा जोशी. वाढदिवस साजरा झालाय. आता मी एकाही नमस्कार. माझ्या कहाणीचं नाव आहे गोडच गोड एका लग्नाची गोड. गुलाबजाम आणि जिलेबी यांचे एकमेकांवर खूप प्रेम. यासाठी दोघांनी खूप विचार केला. बाहेर चर्चा होण्याआधी त्यांनी आपापल्या घरी सांगूनच टाकले. आता गुलाबजामच्या मध्ये श्रीखंड आणि आई बाजूची. हो पण ही साधी माणसं अगदी रीती-रिवाज जपणारी, सणवार सांभाळणारी आणि तरीही आधुनिकतेची जाणीव असणारी. त्यांच्या या प्रेमाला मात्र धाराच नाही. जिलेबीच्या म्हणी बुद्धीच्या जागे आणि आई इमारत यांचा जसा प्रेमविवाह तरीही इमारतीच्या या विवाहाला नाकार. इमारती जाम हत्ती कट्टर धष्टपुष्ट पंजाबी ना तिचा मात्र विरोध होतात. ते कारण
यावर गुलाबजाम, भले लठ्ठ, काळा जावळा आणि त्यात गुलाबजामचा मोठा भाऊ काला जाऊ एक नंबरचा मुलगा दिसायचा. काय करणार? खूप समजावून सांगितलं इमारतीला, पण इमारती काय ऐकलेलं. मग मुलगीच्या लावाने युक्ती केली. आपल्या परदेशी मित्राला रसगुल्ला आणि त्याची बायको रसमलाई यांना मध्यस्थ घातलं आणि कसा बसा इंग्रजीचा होकार मिळवला. लग्नाची बोलणी सुरू झाली, बैठका झाल्या, याद्या झाल्या. देवाणघेवाणीचा प्रश्न नव्हता. फक्त 4 वयस्कांचे मानपान एकमेकांनी करायचे व वऱ्हाडी मंडळींना पंचतिखटीय चटपटी चमचमीत जेवण द्यायचे. ते काय झाले आणि बघता बघता जिलेबी आणि गुलाबजामच्या रंगाची तारीख निश्चित झाली. सगळे आम्हाला लागले. निमंत्रणे झाली जवळची. मुलीचा रंगचा गोतावळा मोठा. अगदी रव्यापासून बेसन शेंगदाणे ते मोतीचूरपर्यंत सगळ्यांना निमंत्रण दिले. इमारतीने आपली बहीण रबडीला मदतीला बोलवून घेतली. तिच्याबरोबर लक्ष्मी आली. इकडे श्रीखंडने आपल्या मोठ्या भावाला आम्रखंडाला बोलवणे झाले. काकुलीची बहीण खीर आणि त्यांची सगळी मुले रवा, डोळे, तांदूळ, शेवाया यांनाही बोलवले. बघता बघता लग्नाची तारीख येऊन ठेवली की मांड्याच्या पुरणपोळीचा मांडव घालण्यात आला. मुंबई हल्ल्याचं स्टेज करण्यात आलं. त्यावर सुंदर सोनपापडीचे जागर बंधवण्यात आले. पिठी साखरेची रांगोळी घालण्यात आली. स्टेजवर चढण्यासाठी काजू कतलीच्या पायऱ्या करण्यात आल्या. हळूहळू मंडप भरू लागला. एक एक पाहुणे येऊ लागले. बालूशाही आपल्या राजेशाही खात्यात मंडपात विराजमान झाल्या. फुलपापडी, कलाकंद, मालपुवा, दिवाळ हेही आले. दूर कोपऱ्यात गावाकडून आलेली गोडसेव आणि रेवडी आपलं अंग तोडून थाटपट बघत होती. सगळ्यांची नजर चुकवत शंकरपाडा रस्त्याभारी खुर्शीवर लाईन मारत होता. तिच्या मागे मागे मंडपात फिरत होता. मंचूर पाक, गाजर हलवा, मुद्दा हलवा आले गेल्याचं स्वागत करीत होती. तेवढेच कुणीतरी सांगितलं की वरणाई उसत असते. शेवटी माणसेसाठी तिची समजूत काढून तिला सुखरखेणीचा पायघड्या घालून स्टेजवर आणले. तेवढ्यात गुरुजी म्हणजे उकडीचे मोदक वधूवरांना मंडपात आणण्याची त्यांनी आज्ञा दिली. गुलाबजामचे नंबर देणे, जिलेबीचे नंबर त्याचे वधूवरांना मंडपात घेऊन आले. साखर फुटाण्याच्या अक्षता वाटण्यात आल्या. गुलाबजामच्या पायावर पाकाचा अभिषेक करून पाद्यपूजन केले. जिलेबी वधू आपली नारंगी चालू खूपच खुलून दिसत होती. तिला केशराचा टिळा लावण्यात आला. माही घालण्याचा अंतर्गत घालण्यात आला. मंगलाष्टके झाली. छोटे छोटे पोळ्यांचे हार घातले. लग्न लागताच पंचतिखटीय आणि चमचमीत जेवणाऱ्या पंक्ती लागू लागल्या. अनेक पक्वान्यांचा पडसा पडत होता. जेवणानंतर जिलेबीची पाठवणी झाली. चॉकलेटची गाडी चढवण्यात आली. जिलेबी जाताना आईच्या गळ्यात पडून रडू लागली. ते पाहता तिच्या रंगांच्या म्हणजे रुंदीच्या रंगाच्या डोळ्यात सुधारत लागला. तो अविगत पुसत त्याने जिलेबीला आशीर्वाद दिला आणि चॉकलेटची गाडी दिले. जिलेबी आणि गुलाबजामला घेऊन रवाना झाली. अशी ही माझी गोड कहाणी मला पाणी सुटलेलं आहे. जय श्री गणपती. जय श्री गणपती. जय श्री गणपती. मी प्रल्हाद केशव अत्रे यांच्या उद्याचा संसार या नाटकातील नाट्यवाचन करणार. कोण? शेखर? काय ग आई? शेखर? अरे संध्याकाळच्या आत बाहेर कुठे जातो आहे? जायचं असेल तर रेनकोट तरी घेऊन जा. आभाळ अगदी चांगलं भरून आलं. पावसाचा काही नेम नाही. फार लांब जायचं नाही ग मला. आत्ता हा जाऊ देतो. जरा लायब्ररीत जाऊ देतो. काय म्हणाला? लायब्ररीत? शेखर इकडे बघ पाहू जरा. लायब्ररीत जायला असा पोशाख करतात वाटतं. हा असला कोट, ही टोपी, हा खिशातून लोकणारा रंगीत रुमाल,
वर्गाला येणारा अक्षराचा घमघमाट, लायब्ररीत काही समारंभ आहे वाटते एखादा. खरे सांगू का, समुद्रापर्यंत एक चक्कर मारून येणार. दिवसभर खोलीत बसून अगदी कंटाळा आला, अंग अगदी आंबून गेले ग. परीक्षा आली आहे जवळ. परत म्हणजे तुला आपली सगळी थट्टाच वाटते. LLB ची परीक्षा किती अवघड असते तुला माहित नाही. एप्रिलची परीक्षा चुकली तशी आता ही चुकायला नको. तुझ्या या परीक्षेचा काय निकाल लागणार आहे मला माहित आहे. मी नापास होणार हेच म्हणणं आहे ना तुझं. झालो नापास तर झालो. अभ्यास करून अगदी डोकं पिकलंय मला. आता आणखी तू नको पिकू. शेखर, आतापर्यंत तू तुझ्या या आईला चिडून रागावून पुष्कळ वेळा बोललास, पण खोटं नव्हतं कधी सांगितलं. खोटं? हो, आणि तिच्याशी कधी प्रतारणाही केली नव्हती अशी मला ठाऊक आहे. स्वतःच्या आईशी तिच्या मुलाला खोटे बोलायला कोण शिकवते ते सांगू? तारुण्य, त्याचे तारुण्य. आता सांग पाहू, खरे सांगा म्हणजे कळे तरी कोणाच्या प्रेमपाशात सापडली आहे स्वारी. चल ग, काहीतरीच काय बोलते. शेखर, नैना कोण आहे रे? नैना? नैना म्हणजे आई. वेड्या, घाबरू नकोस. हेच आहे ना तुझे रहस्य. तिथं चाललं ना चिंतन सगळं. अगं हळू बोल. आणि तुला कसे कळले? कुणी सांगितलं? तुझ्या भावळेपणाने. तू लिहित होतास नाही पत्र. तू माझ्या पोलीसला घेऊन आलीस? नाही रे बाबा, बाहेर बागेत पडले होते. वाऱ्याने उडून आले असेल तुझ्या पोलीसतून. पत्रे अशी उघड्यावर का टाकतात? आणि दुसऱ्यांची पत्र कोणी वाचतं का? दुसरं? होय. आणि अर्धवट का सोडलं प्रेमपत्र? असे अर्धवट का सोडतात? अगं आई, काहीतरी मूर्खासारखे खरडले होते झाले. अरे असे म्हणू नको. त्या मुलीच्या हातात पडले असते तर स्वर्ग देखील तिला ठेवणा झाला असता. शेखर, मुली फार बोलल्या असतात. त्यांचा विश्वास नसतो चटकन. आपल्याला ते खरे वाटत नाही ते लिहू नये. अगं तसे नाही, अगदी पुष्कळचे काव्य आहेत त्यात. मला माहीत आहे ते काव्य. याच काव्याने मुली फसतात. हेच काव्य त्यांच्या मनाला भुरळ घालते आणि याच काव्याने त्यांची मने प्रेमाच्या गळ्यात गुंतत जातात. पण नंतर काव्याचा सगळा मोह गळून पडतो आणि खाली नुसते काटे होते. प्रेम सत्य आहे, प्रेम चिरंतन आहे असे म्हणा. कुणाला असा अनुभव येत असेल तर येऊ. नाही आहे, आतापर्यंत प्रेम हा शब्द फक्त शब्दकोशातच असतो असे मला वाटत होते. पण प्रेम हा शब्द आयुष्यातही असू शकतो अशी माझी खात्री झाली आहे. प्रेमाचा खरा अर्थ मला समजला आहे. प्रेम हे खरे आहे. प्रेम हे सत्य आहे. कुणाला काही वाटतं, पण मला तरी निदान प्रेम सापडले आहे. प्रीती सुधा ही मधुरा सुगंधा सुगंधा सदाया उदार वळीला. प्रीती विना सुख जीवना कळले मला हे कळले. हेच ते शब्द 25 वर्षापूर्वी तुझ्या वडिलांच्या तोंडून बाहेर पडले होते. शेखर, तुझ्या आईच्या प्रेमापेक्षाही तुला या प्रेमाची मात्र तरी जास्त वाटते का? ते मला विचारू. आई, तू रागावलीस का ग? तू मला कृतज्ञ म्हणशील, पण दोन्ही प्रेमाची तुलना कशी करता येईल? आईच्या प्रेमात गाईच्या दुधाची मधुरता असते, तर तरुणीच्या प्रेमात द्राक्षास्वादाची मादकता असते. एकाने बुद्धीचे समाधान होते तर दुसऱ्याने हृदयाची व्याकुळता वाटते. आई, जग मंगल आहे, जग पवित्र आहे हे तुझ्यामुळे कळलं, पण जग हे मनोहर आहे हे मात्र नैनामुळे कळलं. वा वा वा. अनिता जोशी. अनिता जोशी. नमस्कार. नमस्कार. मी अनिता जोशी. सुधामूर्ती यांच्या कृती या कथेचे मी अभिवाचन करते. अलीकडचीच गोष्ट आहे. माझी मैत्रीण निर्मला, ज्या मुलीच्या लग्नाला मी गेले होते ते म्हणजे श्रीमंतांची जशी लग्न असतात ना तसेच होते ते. प्रशस्त मंगल कार्यालय, भरभर रेशमी साड्या, दागदागिने, गडगौरव यांचे जवळजवळ प्रदर्शनच होते. अशा पोळा मोठ्यांच्या बायका आणि सुटाफुटात असलेले पुरुष आपापल्या व्यावसायिक गप्पामध्ये
लग्नपत्रिकेवर अगदी तळाशी बारीक अक्षरात मजकूर छापलेला होता. तुमचे आशीर्वादच फक्त पुढे. अशी छापलेली वाक्य पाहिली की मला सिगारेटच्या जाहिरातीची आठवण होते. एक तरुण मुलगा आणि एक तरुण मुलगी दोषात आई तारुण्याच्या मस्तीत बेपरवाईने उभी असतात. त्यांच्या हातात सिगारेट असते आणि त्यात चक्राकडे आपण पाहिलं की असं वाटतं की जणू धूम्रपान करणं हे जोशाचे आणि उत्साहाचे आनंदाचे प्रतीक आहे असं वाटतं. त्या धोरणाच्या अगदी तळाशी अगदी बारीक अक्षरात सावधगिरीची सूचना असते की धूम्रपान करणे प्रकृतीस हानिकारक आहे. असो, वधूवरांच्या रांगेत मी पण निष्ठा दिली होते तेव्हा मला माझी एक जुनी मैत्रीण बिघडा भेटली. ती पण अशीच बड्या घरची दिसत पण चेहरा दिसत होता. मी तिला विचारलं, "का असे उदास का आहेस?" तुला काही कळायचं नाही ते. एवढी मोठी संधी व्हायची गेली माझी. कोणती संधी गेली? अगं, मी भुतीच्या जवळ एक चहाचा मळा विकत घेत होते आणि तो विकत घेत असताना तो व्यवहार होता होता फिसकटला आणि माझ्या हातची संधी गेली. माणसं पण किती हवरट आणि स्वार्थी असतात. माझा त्या चहाच्या मळ्याच्या मालकाशी व्यवहार अगदी जवळजवळ पूर्ण होत आला होता आणि एकाने त्याला 10 लाख रुपये घेतलेले. त्यांनी शब्द मिळवला आणि त्यांनी तो मळा त्या दुसऱ्याला विकला. हल्ली शब्दाला काही किंमतच राहिली नाही बघ. पण तुझ्याकडे तुझ्या मालकीचे तुला 2 मळे आहेत ना? मग आता कशाला हवं आहे तुला? पण मला 2 मुलं आहेत आणि नातू पण आहे. मी विचार केला की हा मळा आपल्या नातवाला विकत घेऊन ठेवावा. पण तो तुझा मुलगा 21 वर्षाचा आहे ना? मग असला घेऊन काय झालं? तो मोठा झाला की त्याला मिळेल ना. माझं स्वतःच अर्थकारणाचं ज्ञान तसं तुटपुंजच असल्यामुळे हे असले व्यवहार मला तुझं समजत नाही. पण विमलाला तुझ्या व्यवहारात फार मदत करावी लागली म्हणून मला तिच्याबद्दल नमस्कार, मी सुप्रिया सावंत. शिल्पा कुलकर्णींची कथा त्याचं मी अभिवाचन करणार आहे. हल्लीच्या सुना शीर्षक आहे. हल्लीच्या सुना. सोनबाई, अगं ये सोनबाई, अरे कुठे जाऊन बसली आता? अहो, मोदक शिकायचे म्हणून सारखं माझ्या मागे लागली आणि आता कुठे जाऊन बसली? पत्ताच नाही काही. मी आपली सकाळपासून राग लागते. अहो, तुम्हाला सांगते, तिच्या नादी लागले असते तर रात्रीपर्यंत मोदक मिळालेच नसते. आता सकाळी उठून नारळ ठेवला, सारण तयार केलं. मग किती वेळ जातो याच्यात? आता उघड काढायची आहे. येते की नाही आता ती? की तेही आता मलाच करावं लागणार? मग काय शिकणार ही? सुनबाई, अगं आलीस का? अगं कुठे होतीस इतका वेळ? किती हाका मारते? मोदक शिकायचे
बागेत काय करत होतीस? सकाळीच आता? हा, फ्रेश फुलं मिळाली फोटो काढायला. कशाला फोटो काढायचे ते? काय गुड मॉर्निंगचे मेसेज मैत्रिणींना पाठवायला? बरं, आता ते ठीक आहे, परंतु आता मात्र तो फोन जरा बाजूला ठेव. मोदक शिकायचेत ना तुला? हे बघ मी काय सांगते. अगं आणायचे, आज विनायकी चतुर्थी आहे, तेव्हा प्रसाद पण होईल देवाला आणि तुलाही मोदक शिकता येतील, नाही का? तर आता मी सगळी तयारी करून ठेवली आहे. नारळ करून सारण तयार केले आहे. आता एक काम कर, अगं बाई, आधी तो फोन बाजूला ठेव आणि छानपैकी आंघोळ करून घे. देवासाठी नैवेद्य करतो ना आपण. आणि हे बघ, माझी अगदीच काही सक्ती नसते, पण तुझं काय ते बरमुडा, टी शर्ट, पॅन्ट वगैरे घालू नको ग. साडीच नेस असं माझं म्हणणं नाही. पंजाबी ड्रेस घातलास तरी चालेल. तर मंडळी, ही माझी सूट 2 दिवसापूर्वीच अमेरिकेहून आली. आता मी म्हटलं, आता सून आली म्हणजे छानपैकी आयता चहा मिळेल. पण कसलं काय, तो जेटलॅग की काय म्हणतात ना, ती नुसती झोपून आली. ती कसली, मीच तिला आपला आयता चहा करून देते आणि म्हणते कशी, अहो ससूबाई, हाऊ स्वीट कसलं, आधी ते तोंडमीठ. अहो चांगली आपल्या पुण्यातलीच बरं का, अमेरिकेत वाढलेली नाही. आता कुठे 2 वर्षे झाली की अमेरिकेत गेली. पण काय बोलायचे, आता इकडचे सगळे संस्कार अगदी फार विसरून गेले. आता मी काय पूर्वीच्या सासवांसारखं वागत नाही, पण माझं काय म्हणणं, ती बरमुडा वगैरे घालून यायची हो गणपतीच्या नैवेद्याला, कसं वाटतं नाही का? आजकालच्या या मुलींना हातामध्ये बांगडी नसली तर चालते, पण तो मोबाईल पाहिजे. सारखे फोटो काढायचे, पण बोलायचं कोणी, लगेच राग येतो ना. आली का? अगं काय हे, तू ही एवढी चांगली जरीची साडी, इतके सारे दागिने घालून का आली? अगं या अशा साडीमध्ये आणि दागिन्यांमध्ये तुला काम जमणार आहे का करायला? मोदक करता येणार का? काय म्हणालीस? मैत्रिणींना फोटो पाठवायचे, पारंपरिक वाटलं पाहिजे. छान, गणपती बाप्पा तूच बघ बाबा आता. अगं तू दिसतीस छान, पण तुला जमणार आहे का? तुझ्या या उशिरा येण्यामुळे उकड सुद्धा मीच काढून ठेवते. आता फक्त मोदक करायचे, ते मी शिकवते. इकडे लक्ष दे. अगं किती वेळा सांगू, तू मोबाईल काही ठेवू बाजूला. आधी हे बघ, अशी पारी अगदी पातळ करायची, त्यात दाबून सारण करायचे आणि बोटाने छान पाकळ्या करायच्या आणि तो छान बंद करून वरती टोक आहे ना, ते थोडेसे वरती ओढून मोदकाचे नाक काढायचे. टोकदार झाला मोदक तयार. किती छान दिसतो बघ. अगं मी तळमळीने ते मोदक शिकवते आणि काय करतेस तू त्या मोबाईलवर? शूटिंग करते? पाठवून पण दिलंस? बरं जाऊ दे, आता तो मोबाईल ठेव आणि करून बघ मोदक जमतोय का तुला करायला ते. सुंदर मस्त वळाल्या आणि स्वतःची सुट्टीच नाही ना आठवली. शेवटचं विकास पाटील. सुप्रियाताई, सुनताईंना फोन केला. मीनाताईंचं अभिवाचन पटकन अचानक सुरू झालं, त्यामुळे टायमर लावता आला नव्हता, पण त्यांनी 6.5 मिनिटं घेतली. नाही नाही, माझं 5:04 होणार. नमस्कार. प्रेमाची ताकद, मनोगत राधेचे. प्रेमाची ताकद, मनोहगत राधेचे. स्वर्गात एकदा कृष्ण आणि राधा समोरासमोर आले.
कृष्ण गोकुळात गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधी भेटलेच नव्हते. अचानक समोरासमोर आल्यावर कृष्ण गडबडला, पण राधा शांत होती. गांधून कृष्ण काही बोलण्याच्या आधीच स्मितवदनाने राधा म्हणाली, कसे आहात द्वारकाधीश? जी राधा त्याला कान्हा कान्हा म्हणायची तिने द्वारकाधीश असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीनेच म्हणाला, राधे, मी आजही तुला कान्हाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस. खूप दिवसांनी भेटलो आहोत, एकमेकांशी सुख दुःखाच्या गप्पा मारतो. एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण व्हायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागायची. राधा म्हणाली, खरं सांगू, मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही, कारण तुझी आठवण यायला मी तुला कधी विसरलेच नाही. आणि माझ्या नजरेत तू होतास, त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून जाऊ नये म्हणून मी कधी रडलेच नाही. प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू? तुला कदाचित कटू वाटेल, पण हे सत्य आहे. गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणाला कधीच भेटला नाहीस. तू खूप मोठा झालास. तुझी कीर्ती तिन्ही लोकात पसरली, पण त्या प्रगतीमध्ये तुझी किती अधोगती झाली. यमुनेच्या गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरू झाले, त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्याशी द्वारकेला जाऊन पोहोचलास. एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवला, पण 10 बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास. कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवले आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येकांचे जीव घेतले. प्रेम आणि युद्ध यात हाच मोठा फरक आहे. कान्हा, युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो. कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो, पण दुसऱ्याला दुःखी करू शकत नाही. तू तर त्रैलोक्याचा स्वामी आहेस. महान भगवद्गीता तू जगाला सांगितलीस, पण तू स्वतः काय निर्णय घेतलास? तू राजा होतास, प्रजेचा पालक होतास आणि तुझे सैन्य तू कौरवांना देऊन टाकलेस. तू स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास आणि त्या अर्जुनाने तुझे सैन्य तुझ्या समोर मारून टाकावे. तुझे सैन्य तुझी प्रजा होती ना, आणि प्रजा ही स्वतःच्या मुलाप्रमाणे असते ना. तुझ्यात प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश करू शकलास. एवढा तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा, मग जा पृथ्वीवर जाऊन बघ. तुझी द्वारकाधीशवादी प्रतिभा शोध. नाही सापडणार तुला, शोधूनही नाही सापडणार. जिथे जाशील तिथे घरात, मंदिरात, सर्वत्र तुझ्या बाजूला मीच उभी दिसेल. होय कान्हा, मला गीतेचे महत्व माहिती आहे. आजही पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते. माणसंही गीतेला पूज्य मानतात, पण ते भरोसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारकाधीश श्रीकृष्णावर नाही ठेवत, तर प्रेम करणाऱ्या कान्हावर ठेवतात. गीतेमध्ये माझा जराही उल्लेख नाही, पण आजही लोक तुझ्या महान भगवद्गीतेचा समारोप करताना राधे कृष्ण असा जप करतात. हीच ती प्रेमाची खरी ताकद आहे. कान्हा, तुमचं युद्ध रेकॉर्ड होतंय. धन्यवाद. सादरीकरण केलं. तुमचा विषय हो, मला बोलणार होते. मला
त्याच्या विरुद्ध या त्याच वेळी मला तुम्हाला